नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। तहसील कार्यालयामध्ये उद्या डीबीटी शिबिर आयोजित केलेले आहे। मग कोणकोणत्या व्यक्तींनी तहसीलमध्ये जाऊन हे कामे पूर्ण करणे गरजेचे आहे, कारण की ही शेवटची संधी आहे। 31 मार्च नंतर तुम्हाला डीबीटीने लाभ मिळायचा असेल तर या ठिकाणी डीबीटी पूर्ण करणे गरजेचे आहे, कारण की 31 मार्च नंतर तुम्हाला पैसे मिळणार नाही जर तुमची डीबीटी पूर्ण नसेल तर। त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, पहिली बातमी आहे संजय गांधी निराधार व श्रावणबाळ लाभार्थी यांचे शिबिर आयोजित केलेले आहे। तर कुठे आयोजित केलेले आहे तर बल्लारपूर या ठिकाणची ही बातमी आहे। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ लाभार्थी यांचे शिबिर यांचे डीबीटी पोर्टलवर लिंक करण्याकरिता 26 मार्च रोजी शिबिरचे आयोजन करण्यात आलेले आहे। मग 26 मार्च रोजी बल्लारपूर तालुका जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेले आहे। जे लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट किंवा डीबीटी अपूर्ण असेल त्यांनी 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना लाभार्थी यांचे डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेले नाहीत, आधार व्हेरिफिकेशन राहिलेले आहे, आधार सीडिंग झालेले नाही, त्यांच्याकरिता उपविभागीय कार्यालय या बल्लारपूर येथे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। लाभार्थ्यांनी सोबत ओरिजिनल आधार कार्ड, आधार लिंक, मोबाईल नंबर, ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेचे पासबुक सोबत आणावे अशा सूचना तहसीलदार यांनी केलेल्या आहे। मित्रांनो, दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही। तर मग संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता आधार प्रमाणीकरण बंधनकारक केलेले आहे। यासाठी लाभार्थ्यांनी त्वरित आधार कार्ड व मोबाईल नंबर बँक खात्याशी संलग्न करून आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तहसील कार्यालय घोडेगाव येथील संजय गांधी योजना शाखेत संपर्क साधावा असे आवाहन आंबेगाव तहसीलदार संजय नागटिळक यांनी केलेले आहे। मित्रांनो, या ठिकाणी राज्य सरकारने डिसेंबरपासून डीबीटीद्वारे अनुदान अशा प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थ्यांनाच देण्याचे निर्णय घेतलेला आहे। मग आंबेगाव तालुक्यात 21 मार्च अखेर शासनाच्या पोर्टलवर 7430 लाभार्थ्यांपैकी 5700 लाभार्थ्यांची नोंदणी झालेली आहे। मित्रांनो, या तालुक्यामध्ये 2000पेक्षा जास्त लाभार्थ्यांचे नाव डीबीटी पोर्टलवर आलेले नाही, त्यांची नोंद झालेली नाही। कारण काय आहे तर आधार कार्डवरील नावात बदल। मग जर तुमच्या आधार कार्डमध्ये स्पेलिंगमध्ये काही बदल असेल तर या ठिकाणी तुमची नोंदणी होऊ शकत नाही। आधार कार्ड बंद असणे, लाभार्थी यांचे कुठल्याही बँक खात्याशी आधार नंबर लिंक नसल्यामुळे अनुदानापासून वंचित राहू शकतात। बहुतेक लाभार्थ्यांचे विविध बँकेत खाते असल्याने अनुदान नक्की कोणत्या बँक खात्यात जमा झाले हे कळत नाही। त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी आंबेगाव तहसील कार्यालयात जाऊन खात्री करावी। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला जर पैसे येत नसेल तर यावरील पैकी म्हणजे आधार कार्डमध्ये नावात बदल असेल, आधार कार्ड बंद असेल किंवा कोणत्या बँक खात्याशी आपले आधार लिंक आहे हे माहिती नसेल तर या सर्वांसाठी तहसील कार्यालयात जाऊन खात्री करावी। आपण तुमच्या तहसीलमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही याची खात्री करून घ्या। राज्यातील कोणत्याही लाभार्थ्यांना जर अनुदान मिळाले नसेल तर तुम्ही तुमच्या तहसीलमध्ये जाऊन या संदर्भातली खात्री करून घ्या। त्यासाठीच ही माहिती देण्यात आलेली आहे की तुमचीही जर अशा पद्धतीने काही समस्या असेल तर तुम्ही तुमच्या तहसीलमध्ये जाऊन सोडवू शकता। कारण की शासनाने पोर्टलवर आधार नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांचे आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात शासनाकडून मार्च 2025 अखेर डीबीटीद्वारे थेट लाभ जमा करण्यात आलेला आहे। लाभार्थ्यांनी गडबडून न जाता त्यांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याशी संलग्न आहे त्या बँकेत संपर्क साधावा असे तहसीलदारांनी या ठिकाणी सांगितलेले आहे। मग सर्व राज्यभरातील ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत अनुदान डीबीटीद्वारे मिळालेले नाही तर त्यांनी वरीलप्रमाणे ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तहसीलमध्ये जाऊन आपले आधार कार्ड, आपले पासबुक आणि आपला मोबाईल नंबर या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि आपली खात्री करून घ्यायची आहे। तरी सर्व लाभार्थ्यांनी तहसीलमध्ये जाऊन याची चौकशी करून घ्या, म्हणजे तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे। कारण की 31 मार्च नंतर या ठिकाणी अनुदान मिळणार नाही। तरी लवकरात लवकर पैसे आलेले आहे, ते अनुदान मिळायचे असेल तर डीबीटी पूर्ण करून घ्यावे अशी सर्वांना विनंती आहे। जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये माहिती विचारू शकता। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।